बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। ॐ तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आजची आपली गोष्ट आहे पत्नीचे किती प्रकार असतात। भगवंतांनी पत्नीचे किती प्रकार सांगितले आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर भगवंतांनी पत्नीचे 7 प्रकार सांगितले आहेत। किती? 7। ह्या विश्वामध्ये पत्नीचे टोटल किती प्रकार असतात? 7 प्रकाराच्या पत्नी असतात। ठीक आहे। तर एकदा काय झालं, भगवान बुद्ध अनाथपिंड, ठीक आहे, अनाथपिंडकाचे नाव काय होते? सुदत्त होते। पण त्याचे नाव अनाथपिंडक का बरं पडला? कारण तो खूप दानशूर होता, बरोबर आहे। अनाथांचा दात त्याला म्हणत होते, म्हणून त्याचे नाव पडलं अनाथपिंडक। परंतु त्याचं नाव काय होतं? सुदत्त। काय नाव होतं त्याचे? सुदत्त असे त्याचे नाव होते। आता एकदा काय झालं, अनाथपिंडक नेहमी रोज नियमित प्रमाणे 2500 किंवा 2000 भिक्खूंना, 2500 ते 3000 भिक्खूंना ते काय करायचे? आपल्या घरी भोजनदान द्यायचे। कोण? अनाथपिंडक रोज। तर एकदा भगवान बुद्ध असेच त्यांच्या घरी, म्हणजे त्यांनी भोजनदान ठेवलं होतं भगवान बुद्धांचं, तर भगवान बुद्ध त्यांच्याकडे आले। आपल्या पूर्ण भिक्खू संघासोबत भगवान बुद्ध त्यांच्या घरी आले। कुणाच्या घरी आले? अनाथपिंडकाकडे आले। ठीक आहे। तर ते येऊन जसेच बसले तर आतून खूप जोराने आवाज येत होता, खूप जोरात आवाज येत होता। आरडाओरड करायचं, भांडायचं, नाही का, आणि खूप जोरात ओरडण्याचा आवाज ऐकला भगवंतांनी। आणि मग भगवंतांनी विचारलं कुणाला? अनाथपिंडकाला, हा आवाज कशाचा आहे? अनाथपिंडकाला काय विचारलं? हा आवाज कशाचा आहे? आता त्याला खूप लाज वाटली, कारण तो आवाज कोणाचा होता? त्याच्या सुनेचा। त्यांना लाज वाटत होती की मी आता हे भगवंतांना सांगू कसा? आणि अनाथपिंडक स्वतः श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झालेला होता। तर श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला तर ते लोक पंचशील आणि अष्टशिलाचे नियमितपणे पालन करतात आणि ते तोडत नाही आपलं शील। ठीक आहे। तर भगवंतांनी जेव्हा विचारलं तर अनाथपिंडक उत्तर देतो की भगवान, तो आवाज सुजाताचा आहे। सुजाता कोण आहे? तर त्यांचा एकुलता एक मुलगा होता। कुणाचा? अनाथपिंडकाला एकुलता एक मुलगा होता। त्या मुलाचे काही दिवसापूर्वीच लग्न झालेले होते। त्यांचा विवाह झाला होता सुजाता नावाच्या मुलीसोबत। आणि ती जी सुजाता होती ती गर्भ श्रीमंत घरची होती, म्हणजे अतिशय श्रीमंत होता तिच्या वडील। तर ती अतिशय श्रीमंत घरची मुलगी होती आणि तिला त्याचा खूप जास्ती घमंड होता। ठीक आहे। ती गर्भ श्रीमंत श्रेष्ठीची मुलगी होती। श्रेष्ठी तर श्रीमंतच राहते, पण गर्भ श्रीमंत म्हणजे अतिशय श्रीमंत श्रेष्ठीची ती मुलगी होती। ती श्रीमंत असल्यामुळे भगवंतांना अनाथपिंडक काय सांगतात की ही खूप श्रीमंत घराण्यातून आहे आणि ही सासू सासऱ्याच्या किंवा नवऱ्याची सुद्धा पर्वा करीत नाही, त्यांना मान सन्मान देत नाही। एवढेच नव्हे तर आपल्या आदरणीय भिक्खू संघाला व बुद्धांचाही ती आदर करत नाही। ती आपल्या पतीला पण आदर देत नव्हती, सासूला पण नव्हती देत आणि सासऱ्यांना पण नव्हती देत। आणि एवढंच नव्हे तर ती भिक्खू संघाला आणि बुद्धांना सुद्धा ती आदर नव्हती देत। बुद्धांनी सुजाताला अनाथपिंडकाला सुनेला जवळ बोलावले आणि मग काय झालं की बुद्धांनी सुजाताला आणि सोबतच अनाथपिंडकाला पण आपल्या जवळ बोलावले आणि 7 प्रकारच्या पत्नीचे वर्णन करणारे प्रभावशाली प्रवचन दिले। आणि त्यानंतर मग भगवंतांनी 7 प्रकारच्या पत्नीचे प्रवचन दिले। कुणाला? सुजाताला। ठीक आहे। तर ते प्रवचन खूप प्रभावशाली प्रवचन होते। कसे होते? खूप प्रभावशाली। ते प्रवचन जसे 2500 वर्षापूर्वी गृहिणींना लागू होत असे। 2500 वर्षापूर्वी भगवंतांनी दिलं होतं प्रवचन, 2500 वर्षांपूर्वी सगळ्या गृहिणींना लागू होत असे, तसेच सेम आजही सगळ्या पत्नींना, सगळ्या गृहिणींना तो प्रवचन आजही सारखाच लागू होतो। तर आता आपण जाणून घेऊया पत्नीचे 7 प्रकार। बरोबर, पत्नीचे 7 प्रकार आहेत। तर 7 प्रकारामधून भगवंतांनी
पहिला प्रकार सांगितला. पहिला प्रकार सांगितला. तेव्हाच्या काळामध्ये पत्नीला भार्या म्हणायचे. काय म्हणायचे? भार्या. ठीक आहे. तर पहिला प्रकार सांगितलं तर पहिल्या प्रकारामध्ये येते वधका समाने. वधका समान भार्या. वधक म्हणजे एखादा मारणारा, नाही का. तर जी पत्नी मनाने खूप दुष्ट असते, एखादी पत्नी मनाने खूप दुष्ट असते आणि खूप वाईट विचारांनी दुग्ध असते, तिच्यामध्ये पुष्कळ वाईट विचार असतात, तिच्यामध्ये दया अजिबातही नसते. दया अजिबातही नसते. जी स्वतःच्या पतीकडे दुर्लक्ष करते, जी पत्नी स्वतःच्या पतीकडे दुर्लक्ष करते आणि दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित होते. स्वतःच्या पतीकडे दुर्लक्ष करणे आणि दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित होणे. जी वेश्यावृत्ती धारण करते, जी ही पत्नी वेश्यावृत्ती धारण करते, जी दुसऱ्यांना मनस्ताप देते. मनस्तापच देणे आहे ना. आपल्या पत्नीची ती पर्वा करत, आपल्या पतीची ती पर्वा करत नाही आणि दुसऱ्या पुरुषाकडे ते काय होते? आकर्षित होते. अशा पत्नीला वधका भार्या पत्नी अर्थात उपद्रवी पत्नी असे म्हणतात. काय म्हणतात? वधका भार्या पत्नी अथवा अर्थात उपद्रवी पत्नी. म्हणजे याच्यामध्ये काही काही पत्नी अशा पण राहतात की मारतात पुरुषाला. बरोबर आहे. एखादा पुरुष दारू पिऊन आला तर त्याला नियम मारायचं, नाही का. किंवा आजकाल तर कॉमनच झालेलं आहे, नाही का. तर भगवंतांनी सांगितलं वधकाप्रमाणे, म्हणजे तिच्यामध्ये बिलकुल पण दया नसणे, तिला कुणाचंही मान सन्मान ती करत नाही, कुणाबद्दल ती चांगले मनामध्ये विचार सुद्धा ठेवत नाही आणि ती पतीकडे दुर्लक्ष करते आणि दुसऱ्या पुरुषांकडे ती आकर्षित होते. तिला काय म्हटलं गेलेलं आहे? वैश्यावृत्ती ती धारण करते, दुसऱ्यांना मनस्ताप देते. अशी पत्नी कोणत्या प्रकारामध्ये येते? तर वधकाप्रमाणे. ठीक आहे. दुसरी आहे चोराप्रमाणे. चोर भार्या. दुसरी कोणती आहे? चोर भार्या. चोराप्रमाणे म्हणजे पतीने अल्प का होईना परंतु स्वतःच्या कलेने, व्यापाराने अथवा शेतीतून मिळवलेल्या मिळकतीची उधळपट्टी जी करू इच्छिते. आता एखादी पत्नी राहते, पती खूप जास्ती कमवून घरी आणत असेल किंवा थोडाही घरी कमवून आणत असेल तर ती त्या पैशाची काय करते? उधळपट्टी करते. ठीक आहे. उधळपट्टी करते आणि पत्नी पतीच्या पर्समधून पैसे चोरते. बरोबर आहे. घरची चोरी करते. पुष्कळशा बाया अशा पण आहेत की घरची चोरी करतात आणि इकडे तिकडे नेऊन वाटतात, नाही का. तर तिला चोरच म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर एखादी पत्नी पुरुष तिच्या पती कितीही कमवत असेल तर ती त्याच पैशाने काय करते? उधळपट्टी करते. इकडे तिकडे फिजूल खर्चे ती करते आणि अशा पत्नीला मग काय म्हटलं गेलेलं आहे? चोर भार्या. म्हणजे ती चोरी करते. काही काही पत्नी घरी चोरी करतात. आजकाल तर बाप्पा काय म्हणतात, हे घरी चोरी करतात, घरून चोरी करून नेतात तिकडे आणि मग तिकडून आणून सांगतात की मी घेतलाय माझ्या पैशांनी वगैरे वगैरे, नाही का. तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? चोर भार्या. आणि काही काही स्त्रिया अशी पण राहतात की पतीच्या खिशातून पैसे काढून ठेवतात आणि जमा करतात. मागे एक दृष्टांत असाच घडलेला होता. एक पत्नी आपल्या पतीच्या खिशातून पैसे चोरू लपवू ठेवत होती, पण तिच्या स्वार्थ नव्हता त्याच्यामध्ये. ती चांगल्या कामासाठी ती पैसे उपयोग करणार होती. तर तिने भिशी टाकली. तर आता त्या भिशीचे पैसे मिळाले तिला. तर तिला वाटलं की म्हणजे ती चांगल्याच हेतूने तिने ते पैसे चोरत होती आपल्या नवऱ्याचे. परंतु काय झालं? तिने भिशी टाकली, भिशीचे पैसे तिला मिळाले आणि तिला लालच उत्पन्न झाला. लालच उत्पन्न झाल्यामुळे तिने काय केलं की ते भिशीचे पैसे जे तिला मिळाले होते ते तिने व्याजाने दिले नाही. आता तो व्याजाने तिने ज्यांना दिले तो तिला काही पैसे वापस करत नाही आहे. तर आता ती घाबरलेली आहे की मी काय करू? मी घरी सांगणार तर विश्वास उडून जाणार ना तिच्यावरचा. आणि ती घरी नाही सांगू शकत आणि काही करू नाही शकत. पण ती स्वतः आता काय आहे? टेन्शनमध्ये आहे. आणि घरच्यांना माहिती पडेल तर पतीचा विश्वास पती पुन्हा तिच्यावर विश्वास करू शकणार का? नाही. तिने हे चांगल्यासाठी जरी केलं असेल तरी ह्याला काय म्हटलं जाणार? चोर भार्या. बरोबर आहे. कारण तिने चोरी केलेली आहे. तर दुसरी कोणती येते? चोर प्रवृत्तीची भार्या. आता तिसरी येते अय्या भार्या. अय्या म्हणजे मालकिनी प्रमाणे. अय्या म्हणजे काय होते? मालकिनी प्रमाणे खूप घमंड असणे. घमंडी एखादी राहते ना तशासाठी. जी पत्नी काहीही करू इच्छित नाही, घरचे कोणते कामही करू इच्छित नाही, तिला घरचे कोणते कामही करायचे नाही आहेत, परंतु जी आळशी आहे
आणि जी आळशी आहे, झोपणे आणि खाणे, झोपणे आणि खाणे. खादाड आहे, खादाड म्हणजे खाणे दिवसभर. वाचेने कठोर आहे, म्हणजे कठोर बोलते खूप, एक तर कुणाचं काही करत नाही, घरचे कामही करत नाही, आळशी आहे, नुसतं खायला पाहिजे तिला, आणि तोंडाने खूप कठोर बोलते. क्रूर आहे, जी बोलण्यात असभ्य आहे, तिला सभ्यपणा नाही आहे, जी आपल्या तोंडातून काहीही बोलते कुणालाही. उद्योगी व्यक्तीवरही व्यर्थ हुकूम चालवण्याचा प्रयत्न करते. एखादी मालकीन कशी कुणावरही व्यर्थ हुकूम चालवते, तशासारखी ती आपल्या पतीवर हुकूम चालवते. हे काम कर, ते काम कर, झाडू लाव, पोछा लाव, भांडे घास, स्वयंपाक कर, नाही का. आजकालचे पुरुष तर करतात पण, बरोबर आहे. तर ही जी पत्नी आहे, आणि अशा पत्नीला घमंडखोर किंवा अभिमानी पत्नी म्हटलं गेलेलं आहे. घमंडखोर आणि अभिमानी, आणि अशाच पत्नीला आय्या भार्या काय म्हटलं गेलेलं आहे? आय्या भार्या. म्हणजे मालकिनीप्रमाणे जी अजिबात काही काम करत नाही, आळशी राहते, बोलायला सभ्य नाही आहे, बिलकुल असभ्य आहे, नवऱ्यावर हुकूम देते आणि दिवसभर फक्त खादाड चरत राहते. ठीक आहे. आणि वचनाने खूप कठोर आहे, कुणालाही काहीही बोलते. तर ही पत्नी आहे तिसऱ्या प्रकारची, मालकिनीप्रमाणे, आय्याप्रमाणे. आता चौथ्या प्रकारची पत्नी आहे आईसारखी. चौथ्या प्रकारची कशी आहे? आईसारखी. पहिली कोणती सांगितली मी? वधकाप्रमाणे. दुसरी सांगितली चोरासारखी. तिसरी सांगितली आय्या म्हणजे मालकिनीसारखी. आता चौथी कोणती आहे? आईसारखी. आईसारखी पत्नी म्हणजे आता आपण आईबरोबर समजू शकतो कशी राहू शकते ती पत्नी. तर जी पत्नी दयाळू आणि प्रेमळ आहे, जिला खूप दया आणि खूप जी प्रेमळ आहे, जी आपल्या पतीचे आईप्रमाणे संरक्षण करते. एखादी आई आपल्या बाळाची किती काळजी घेते आणि किती त्याला सांभाळून जपू ठेवते, तशाच प्रमाणे ती पत्नी आपल्या पतीचे आईप्रमाणे संरक्षण करते, मुलाप्रमाणे त्याच्या सांभाळ करते. त्याची तब्येत खराब झाली पतीची किंवा काही झालं तर त्याला न सोडता मुलाप्रमाणे, जशी आई एखाद्या मुलाची किती सांभाळ करते त्याप्रमाणे ती सांभाळ करते. पतीने मिळवलेल्या संपत्तीची ती संरक्षण करते. पती जेवढंही कमवून आणत असेल ते व्यर्थ वाया न घालवता त्याची जेवढी संपत्ती आहे त्याचे संरक्षण करते. बरोबर आहे. घर सांभाळते, घराला संरक्षण करते, जेवढी पण त्याची प्रॉपर्टी आहे त्याचे संरक्षण करते. बरोबर. नाहीतर माझा पती खूप कमवून आणतो म्हणून मी उधळपट्टी करणार, असं करणारी आहे का? नाही. एखादी आई कसं पैसे जपू ठेवते, त्याचप्रमाणे ही पत्नी सुद्धा फिजूल खर्च न करता पैसे जपू ठेवते. अशा पत्नीला आई सदृश्य पत्नी अथवा मात्र भार्या असे भगवंतांनी सांगितलेले आहे. म्हणजे चौथ्या प्रकारची कोणती आहे? आईसारखी, अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत दयाळू. एखाद्या आईला आपली किती दया येते, बरोबर आहे. एखादी आई आपल्या बाळाची किती दया करते, स्वतः उपाशी राहते परंतु बाळाला आपल्या जेवण घालते. तर जी पत्नी दयाळू आणि प्रेमळ असते, आपल्या पतीचे आईसारखे संरक्षण करते, मुलाप्रमाणे त्याचे सांभाळ करते, पतीने जेवढी पण संपत्ती मिळवलेली असेल त्याचे संरक्षण करते, अशा पत्नीला कोणत्या प्रकारामध्ये हे केलं आहे? पाचवा प्रकार आहे. चौथा प्रकार आहे कोणता? मातासारखा म्हणजे आईसारखा. बरोबर आहे. अशी पत्नी कशी असते? आईसारखी अशी पत्नी असते. आता पाचवा प्रकार, पाचवा असते बहिणीसारखी. पाचवा म्हणजे काय? बहिणीसारखी. ज्याप्रमाणे एखादी लहान बहीण आहे, ती तिच्या मोठ्या भावाचा खूप आदर करते. लहान बहीण आपल्या मोठ्या भावाचा खूप आदर करते, भावाशी प्रेमाने वागते आणि आपल्या भावाशी प्रेमाने वागते, त्याच्या प्रत्येक शब्दाला सन्मान देते. एखादा मोठा भाऊ आहे आणि ती लहान आहे तर ती आपल्या भावाला खूप सन्मान देते, वडिलांच्या जागी आपल्या भावाला ठेवते. त्याचप्रमाणे एखादी पत्नी तिच्या नवऱ्याशी वागते, त्या पत्नीला बहिणीसारखी भार्या असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे बहिणीसारखी पत्नी जी लहान असून सुद्धा आपल्या मोठ्या भावाचा आदर करते. बरोबर आहे. त्याची प्रत्येक गोष्ट ऐकते. म्हणजे पत्नी आपल्या पतीची प्रत्येक गोष्ट ऐकते आणि त्याचा खूप आदर करते. अशा पत्नीला पाचव्या प्रकारमध्ये बहिणीप्रमाणे म्हटलं गेलेलं आहे. आता सहावी आहे सखीसारखी. सहावी कशी आहे? सखीसारखी, मैत्रिणीसारखी. बरोबर. मित्रासारखी.
ज्याप्रमाणे एखाद्या मित्राला त्याचा मित्र बऱ्याच कालावधीनंतर भेटल्यावर खूप आनंद होते, बरोबर आहे। एखादा मित्र आपल्याला जर भेटला खूप कालावधीनंतर, खूप दिवसानंतर, तर त्या मित्राला खूप आनंद होते। त्याचप्रमाणे पती कामाला गेलेला असेल आणि पती जेव्हा परत येत आहे, तर सकाळी जरी पती गेला असेल आणि सायंकाळी पती घरी परत येत आहे, तर पतीला बघून ती खूप आनंदी होत असेल, तिला खूप आनंद होत असेल, तर ती सखीप्रमाणे पत्नी आहे। ज्याप्रमाणे पतीला पाहिल्याबरोबर ज्या पत्नीला अतिशय आनंद होतो, आपल्या पतीला बघितल्याबरोबर ज्या पत्नीला अतिशय आनंद होतो, त्या पत्नीचा जन्म श्रेष्ठ सद्गुणाने युक्त व पवित्र असून तिला सखी, भार्या किंवा पत्नी किंवा मित्रा समान पत्नी असे म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे बघा, आपल्याला मित्र आहे, दोन मित्र आहेत, खूप दिवसानंतर दोन्ही मित्र एकमेकांना भेटले, तर मित्रांना बघून आपल्याला जेवढी खुशी होते, आपला पती जर कामावर गेलेला आहे आणि तो आपल्या घरी परत येत आहे, तर तो परत आलेला बघून जेवढा तिच्या चेहऱ्यावर आनंद होते त्यांना बघून, ठीक आहे, तर त्या अशा पत्नीला काय म्हटलं गेलेलं आहे, मित्रासारखी पत्नी, ठीक आहे। त्याचप्रमाणे पतीला पाहिल्याबरोबर जी अत्यंत अतिशय आनंदित होते, नाहीतर पती आला नाही तर घरचं सांगत बसणे, हिने असं केलं, हिने तसं केलं, शेजारच्याने असं केलं, सासूने असं केलं, सासऱ्याने असं केलं, आल्याबरोबर सांगितलं तर कसं माणूस दिवसभर बाहेर काम करून थकून येते आणि आपण ते सांगितलं तर तो माणूस पण आपल्यापासून वैतागून जातो, बरोबर आहे। तर 6वी कोणती होती, सखीप्रमाणे मित्रासारखी। 7वी आहे दासीसारखी। 7वी कोणती आहे, दासीसारखी। ज्या पत्नीला पतीने दुखावून शिक्षा केली, एखाद्या पतीने दुखावून शिक्षा केली, पती पत्नीच्या भांडण झालं, पत्नीची काही गलती असेल तर पतीने तिला शिक्षा केली असली तरी जी शांत राहून सगळे सहन करेल, तरी सुद्धा ते शांत असेल आणि सगळं सहन करेल व ते सहन करताना जी पतीबद्दल दृष्टता बाळगत नाही आणि सहन करत्या वेळेस ती पतीबद्दल दृष्टता अजिबात बाळगत नाही, पतीचा राग द्वेष करत नाही, पतीचा अजिबात द्वेष करत नाही व पतीच्या इच्छेप्रमाणे ती वागते आणि पतीच्या इच्छेप्रमाणे ती वागते, अशा पत्नीला दासी भार्या अर्थात दास पत्नी असे म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे दास भार्या कोणाला म्हटलं गेलेलं आहे, ज्या पत्नीला पतीने दुखावून शिक्षा केली तरी जी शांत राहून सगळं सहन करते आणि सहन करताना सुद्धा ती आपल्या पत्नीबद्दल दृष्टता बाळगत नाही, पतीला द्वेष करत नाही, पतीच्यात अजिबात द्वेष करत नाही व त्याच्या इच्छेप्रमाणे वागते। आणि एखादी दासी कशी आपल्या मालकाची सेवा करते, त्याप्रमाणे ती दासीसारखी आपल्या पतीची सेवा करते, त्या पत्नीला कोणती पत्नी म्हटलं गेलेलं आहे, दासीसारखी पत्नी, दास भार्या असं म्हटलेलं गेलेलं आहे। बुद्धांनी ह्या 7 प्रकारच्या पत्नीचे वर्णन करताना त्यावरील वधका भार्या, पहिली कोणती आहे, वधकासारखी उपद्रवी पत्नी, दुसरी आहे चोर पत्नी, तिसरी आहे अय्या भार्या म्हणजे घमंडखोर मालकिनी सारखी, चौथी आहे आई समान, 5वी आहे मित्रासारखी, नाही 5वी आहे बहिणीसारखी, 5वी कोणती आहे, बहिणीसारखी, 6वी आहे मित्रासारखी आणि 7वी आहे दासी प्रमाण, ठीक आहे। पहिली वधकाप्रमाणे, दुसरी चोर, तिसरी आहे अय्या भार्या म्हणजे घमंडी मालकिनीसारखी, चौथी आहे आईसारखी, 5वी आहे बहिणीसारखी आणि 6वी आहे मित्रासारखी, 7वी आहे दासीसारखी। तर भगवंतांनी वधका भार्या पहिल्या प्रकारची वधकासारखी पत्नी, चोरासारखी पत्नी दुसरा आणि तिसरा घमंडखोर पत्नी, ह्या स्वभावाच्या पत्नीला अत्यंत वाईट व आपत्तीजनक पत्नी असे म्हटलेले आहे। भगवंतांनी ह्या 3 पत्नीला अत्यंत वाईट आणि आपत्तीजनक पत्नी असं म्हटलेले आहे। तर भगवंतांनी ज्या आईसारख्या पत्नी आहेत, दासीसारख्या पत्नी आहेत, बहिणीसारख्या पत्नी आहेत, यांना प्रशंसनीय आहेत, ह्या पत्नी कशा आहेत, प्रशंसनीय आहेत असं भगवंतांनी म्हटलेलं आहे।
आणि एवढा उपदेश भगवंतांनी हा उपदेश कुणाला सांगितला? अनाथ पिंडकाच्या सुनेला, जिचं नाव काय होता? सुजाता. तिला मग भगवंतांनी सांगितलं, पूर्ण धम्मोपदेश प्रवचन दिलं. त्यानंतर तिला बोलावलं, तिला विचारलं भगवंतांनी, मग सांग सुजाता, पत्नीच्या वरील 7 प्रकारांमध्ये तुला कोणत्या प्रकारात राहणे आवडेल? तर आपण पण स्वतःला विचारायला पाहिजे, आपणही एक पत्नी आहोत, तर आपण पण विचारायला पाहिजे की आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये राहणे आवडेल. ठीक आहे. तर तिला जेव्हा भगवंताने विचारलं, तेव्हा ती भक्ती सुजाता म्हणते, भगवान मला ह्याच्या पुढे, आतापर्यंत मी वदकाप्रमाणे चोरासारखी आणि घमंडखोर मालकिनीसारखी पत्नी होती, पण मला आता ह्याच्या पुढे आईसारखी, बहिणीसारखी, मित्रासारखी आणि दासीसारखी पत्नी बनून राहणे खूप जास्ती आवडणार, असं कोण म्हणते? सुजाता भगवंतांना सांगते. ठीक आहे. तर हे होते भगवंतांनी प्रवचन दिले होते सुजाताला. सुजाता कोण होती? तर अनाथ पिंडकाची सून. तर तिला भगवंतांनी पत्नीचे 7 प्रकार सांगितले होते. तर आता हे प्रवचन सांगितल्यानंतर आपणही स्वतःमध्ये बघायला पाहिजे की आपण ह्या 7 प्रकारांमधून कोणत्या प्रकारचे पत्नी आहोत. आणि जरी आपण वदकाप्रमाणे चोरासारखे आणि अय्या भार्या म्हणजे घमंडखोर पत्नी असणार, तर आपल्याला कशाप्रमाणे बनावं लागेल? आईसारखी, बहिणीसारखी आणि दासीसारखी आणि मित्रासारखी पत्नी बनावं लागेल. साधू साधू साधू.